बालसभेच्या अध्यक्षा, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आत्रा मॅडम, माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, तसेच प्रत्येक रूपात उपस्थित असणारे शिवाजी महाराज मावळे, तसेच उपस्थित सर्व पालक आणि माझ्या विद्यार्थिनी. शिवाजी महाराज बघा, आज त्यांची 394वी जयंती आहे. 394 वर्षे झाली तरी आज आपण शिवाजी महाराजांना आठवतो. आपण आठवतो छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दातच आपल्या अंगावर सरकन काटा येतो. काय येतो बघा, कारण छत्रपती शिवाजी महाराज या नावातच पराक्रम आहे. शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा सगळा पराक्रम आठवतो. संत रामदास स्वामी त्यांच्याविषयी म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंत योगी असे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांना हे स्वराज्य निर्माण करण्यास अतोनात कष्ट करावे लागले. त्यांनी हे स्वराज्य सहजासहजी तयार केलेले नाहीये, सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही, तर त्यांनी हे स्वराज्य शून्यातून निर्माण केलं. महाराष्ट्र राज्यात त्यावेळी बघा, आपल्या भारत देशावर अनेक राज्यांची सत्ता होती. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, अनेक परकीय आक्रमकांनी आपला भारत लुटून न्यायला सुरुवात केली होती. त्यापूर्वी आपला भारत देश बघा, भारत देश खूप श्रीमंत होता. भारतामध्ये सोन्याचा धूळ निघत होता असं म्हटलं जातं. आता खरोखर सोन्याचा धूळ निघत असेल का ग? नाही, तर खूप श्रीमंती होती. सगळे लोक श्रीमंत होते. घरात किलो किलोने सोन्याचे दागिने होते. आता किलो किलोने दागिने असतात का ग? नाही, तोळाभर 2 तोळे असे दागिने असतात. पण त्यावेळी किलो किलोने सोने होते. हिरे, माणके, मोती असे घरात भरपूर साहित्य असायचे. आणि आपला भारत देश श्रीमंताचा देश मानला जायचा. आणि हेच बाहेरच्या मुघलांनी, आदिलशाही, निजामशाही यांनी हेरलं आणि भारतावर आक्रमण करून आपल्या भारतातील जनतेला त्रास देऊन त्यांच्याकडून लुटून नेलं. आणि बघा, हे आपली भारतीय जनता पाहत होती, पण करणार तर काय? आपल्याकडे तसे पराक्रमी पुरुष कुठंतरी कमी पडत होते. बघा, शहाजीराजे कोण सांगा? शिवरायांचे वडील. ते पण खूप पराक्रमी होते, कशातही कमी नव्हते. पण ते कोणाची चाकरी करत होते? आदिलशहांची. आदिलशहा सांगेल तिथं लढायला जायचे. त्यांची ते जसे सांगेल तसे त्यांना वागावं लागत होतं. बघा, म्हणून शहाजी राजांनी ठरवलं की आपला जो मुलगा असेल त्याला आपण त्याचं स्वराज्य निर्माण करायचं. आणि हेच जिजाऊंनी सुद्धा मनात ठरवलं होतं. जिजाऊबाईंनी सुद्धा आजूबाजूला पाहिलं होतं रयतेचे कसे हाल होत आहेत, स्त्रियांची कशी आबरू लुटली जात आहे. पण जिजाऊ आई साहेब सुद्धा काही करू शकत नव्हत्या, कारण त्यांचे हात बांधले होते. जिजाऊने सुद्धा ठरवलं, कारण जिजाऊ कोणाच्या कन्या होत्या? लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. त्यांना सुद्धा पराक्रमाचे बाळकुडी मिळालं होतं. मग बघा, 1 वर्षी काय झालं, जिजाबाई गरोदर होत्या. आणि गरोदर असता त्यांना कशाचे डोहाळे लागले? डोहाळे म्हणजे माहितीये? बघा, आता साध्या बायकांना डोहाळे लागले की त्यांना काय खावंसं वाटतं? चिंचा खाव्यासं वाटतात, आंबे खावेसे वाटतात, अजून काय काय जे आवडीचे पदार्थ आहेत ते खावेसे वाटते. पण जिजाबाईला कशाचे डोहाळे लागले? घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा खेळणे असे डोहाळे लागले. त्यांना घोड्यावर बसून जोरात म्हणजे वेगाने घोडा चालवावासा वाटायचा. हे लक्षण कशाचे होते? तर त्यांच्या पोटात वाढणारा गर्भ होता. तो काहीतरी पराक्रम करून दाखवणार की त्यांनी निश्चित हेरले. आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या गर्भावर संस्कार करायला सुरू केलं. आपण स्वराज्य निर्माण करायचं, हे जे परकीय शत्रू आहेत आपल्या राज्यातून बाहेर करायचे आणि आपल्या रयतेला सुखी करायचे. हे संस्कार कधीपासून केले जिजाऊनी? बाळ गर्भात असल्यापासूनच. आणि तो सोनेरी दिवस उजाडला 19 फेब्रुवारी
1630 या रोजी एका छोट्या चिमुकल्याचा शिवनेरीवर जन्म झाला. आणि बघा, त्या छोट्या चिमुकल्याचा जन्म झाल्यानंतर सनई चौघडे वाजू लागले, गीते गाऊ लागली. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवी होती. त्या शिवनेरी किल्ल्यावरून आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं. काय ठेवण्यात आलं सांगा? शिवाजी. आणि आता आपण मुलींचा पाळणा बघितला की नाही? काय होता पाळणा सांगा? म्हणा बघू. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. म्हणा. छान छान. बघा, हे गाणं आहे, पण खरोखर पाळणा कसा असायचा बघा. एक ओळ फक्त एक कडवं म्हणून दाखवते. पहिल्या दिवशी राजा दरबारी आले वंशाला बाळ शिवाजी. आनंदी झाले राजे शहाजी, जो बाळा जो जो रे जो. आनंदी झाले राजे शहाजी, जो बाळा जो जो रे जो. असं हे 16 कडव्यांचं पाळणं आहे. प्रत्येक कडव्यात त्या बाळाचं गुणगान गायलेलं आहे. आणि अशा प्रकारे संस्कारित असं त्यावेळी बारसं झालं. आणि बारसं झाल्यानंतर बघा, शिवाजी महाराज त्या शिवनेरी किल्ल्यावर खेळू लागले, हळूहळू मोठे होऊ लागले. आणि तिथं त्यांच्या सोबत खेळणं सोबत त्यांचे मित्र कोण होते? तर त्या मावळात राहणारे जे मावळे होते त्यांची मुलंच ती सवंगडी त्यांची बनले. तानाजी मालुसरे हे त्यांचे बालपणीचे मित्र होते. आता ही मुलं काय खेळायची बघा. तुम्ही कसं काय काय खेळता? टेनिस खेळता, लंगडी खेळता, हो की नाही? तसं ही मुलं काय खेळायची? मातीचे घोडा बैल बनवायचे, किल्ले बनवायचे. बघा, तुम्ही कसं दिवाळीला किल्ले बनवता की नाही? किल्ले बनवायचे, त्यावर ते मातीचेच तयार केलेले हत्ती घोडे तयार करून सजवायचे, त्याच्यावर झाडी तयार करायची, चोरवाटा तयार करायचे, भुयारं तयार करायची. म्हणजे तेव्हापासून त्यांना शिवाजी महाराजांना माहीत होतं किल्ले कसे बांधायचे, शत्रूंवर हल्ले कसे करायचे, चोरवाटा कशा शोधाव्यात, हे तेव्हापासून त्यांना माहीत होतं. कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने किल्ले बनवले होते. अशामध्ये त्यांचे बालपण निघून जात होतं. पण तसंच त्यांनी बालपण घालवलं नाही. बघा, शहाजी राजांनी शिवाजींचे वडील शहाजी राजांनी त्यांच्यासाठी शिवरायांच्या संस्कारासाठी 30 शिक्षकांची नेमणूक केली. किती शिक्षक? 30 शिक्षकांची नेमणूक केली. 30 शिक्षक कशासाठी? तर एक शिक्षक संस्कृत शिकवण्यासाठी, एक शिक्षक कुस्ती शिकवण्यासाठी, एक शिक्षक दानपटा शिकवण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या विषयात तरबेज असणारे इतर राज्यातील शिक्षक शहाजी राजांनी हेरून काय केले? शिवरायांसाठी शिवनेरीवर आणून ठेवले. आणि शिवाजी महाराज 10 वर्षांपर्यंत, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्या वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत झाले. आणि बघा, शिवाजी महाराज 10 वर्षाचे झाल्यानंतर जिजाबाईंना वाटू लागले की आता आपला शिवाजी मोठा झाला, आपण काय करायला पाहिजे? त्याचं लग्न करायला पाहिजे. आता 10व्या वर्षात कोणाचं लग्न करतात का ग? आता तुम्ही 4थीच्या मुली 10 वर्षाच्या आहात, लग्न केलं तर चालेल का? अरे बापरे, होय की नाही? एवढ्या लहान वयात लग्न कोण करतं? पण पूर्वी करायचे. 10 वर्षाचा झाला म्हणल्यावर जिजाबाईंना काळजी वाटू लागली, अरे बाबा आमच्या शिवाचं लग्न करायला पाहिजे. मग त्यांची शोधाशोध सून आणण्यासाठी इकडे शोधले तिकडे शोधले. मग सूनबाई काही लवकर मिळेना. मग एक चांगली सून मिळाली. कुठे? फलटणच्या नाईक निंबाळकरांची सईबाई. सईबाईंचं त्यावेळी वय 7-8 वर्षांचं फक्त होतं. 7-8 वर्ष म्हणजे 2री किंवा 3रीच्या वयाच्या मुली एवढंच असल्यावर सईबाईंचं लग्न झालं. कोणाबरोबर? शिवाजी महाराजांच्या बरोबर. आणि सईबाई शिवनेरीवर नांदायला आल्या. आणि बघा, त्याचा सुखाने संसार सुरू झाला. पण शिवराय बघा गप्प बसणारे नव्हते. नंतर त्यांनी आपल्या मावळातील आपल्या मित्रांना जमा केले
आणि शिवाजी महाराज सुद्धा आजूबाजूला पाहत होते की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुघल आदिलशाही निजामशाही कसा थैमान घालत आहेत, लोकांचे हाल कसे करत आहेत, स्त्रियांना किती त्रास देत आहेत, हे उघड्या डोळ्यांनी शिवाजी महाराज पाहत होते. त्यांनीही आपल्या मित्रांच्या बघा मित्र कसे गप्पा मारत होते बघा, अशा काय आलतू फालतू गप्पा मारत होते. गप्पा कशाच्या मारत होते? स्वराज्याच्या. आपण स्वतःचं राज्य निर्माण करायचं. आणि कधी शिवाजी महाराज फक्त 15-16 वर्षाचे असताना त्यांनी ठरवलं की आपण स्वतःचं राज्य निर्माण करायचं, आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. आणि रयतेला कोणताही त्रास द्यायचा नाही, रयतेचं सुराज्य निर्माण करायचं असं शिवाजी राजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं. आणि त्यांनी एका मंदिरात प्रतिज्ञा घेतली. मंदिर होतं ते रायरेश्वराचं मंदिर होतं, त्याला रोहिडेश्वर असंही म्हणतात. रायरेश्वराच्या मंदिरात एके दिवशी सर्व मावळे हे जमले आणि शिवाजी महाराजांनी आपली करंगळी त्या पिंडीवर टाकून रक्त सांडले आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. सर्व मावळे त्यांच्या सोबतीला होते. सर्व मावळ्यांनी शपथ घेतली की अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहीन, पण स्वराज्याचं रक्षण करत राहीन. आणि हे वचन त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. बघा, तिथून प्रतिज्ञा घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिला हल्ला केला तो तोरणा किल्ल्यावर. तोरणा किल्ला जिंकला. आता तो कसा जिंकला बघा. आदिलशहाच्या ताब्यात तोरणा किल्ला होता, पण त्याच्याकडे एवढं आदिलशहाचं लक्ष नव्हतं. तेथे त्यांचे सैनिकही कमी होते. त्यामुळे हे आपले शिवाजी महाराजांचे मावळे छोटे असून सुद्धा तो तोरणा किल्ला जिंकता आला. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आता जिंकून शिवाजी महाराज लगेच थांबले नाहीत. अरे बाबा आपण जिंकला, आता बास, आता एवढंच स्वराज्य आपलं निर्माण केलं, असं नाही. तोरणा किल्ला जिंकला. किती वर्षाचे होते शिवाजी महाराज? फक्त 16 वर्षाचे होते. म्हणजे आपल्या 10वीचे विद्यार्थी आहेत ना, तेवढ्या असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. आणि जिंकल्यानंतर शिवाजी महाराज थांबले नाहीत. त्यांनी लगेच आपल्या मावळ्यांना आदेश दिला की आपण हा तोरणा किल्ला जो आहे तो काय झालेला, थोडा खराब झालेला आहे, आपण डागडुजी करून चांगला किल्ला बांधूया. आणि त्याची डागडुजी करत असताना तिथे बांधकाम करणाऱ्या कामगारांना सोन्याच्या घागरी सापडल्या. बघा, त्या घागरीत सुद्धा सोन्याच्या मोहरा होत्या. आणि त्या बांधकाम करणाऱ्या कामगारांचाही शिवाजी राजांवर एवढा विश्वास की शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणून हे देवीने आपल्याला आशीर्वाद दिलाय. म्हणून त्या घागरीतलं सोनं काढून किंवा काय न करता तशाच घागरी उचलून शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिल्या. आणि मग काय झालं बघा, शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या सोन्याच्या घागरी स्वतःकडे न ठेवता त्या घागरीतील मोहरांचा वापर त्यांनी आपल्या रयतेसाठी केला. आणखीन तिथे शेजारी एक मुरुम देवाचा गड होता, तो गड ताब्यात घेऊन तिथं राजगडाची निर्मिती केली आणि त्याच्या डागडुजीसाठी हे सगळं धन वापरलं. आणि राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी बनली. आता राजधानी बनली तरी शिवाजी महाराज थांबले नाही का. पुढं पुणे, सुपे, मावळ, इंदापूर असे वेगवेगळे ठिकाणी ते जिंकत गेले. आणि या सर्वांना साथ कुणाची होती? त्या सगळ्या मावळ्यांची साथ होती. आता या मावळ्यांमध्ये कोण कोण होतं बघा. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, कोंडाजी फर्जंद, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजी पासलकर, बहिर्जी नाईक. आणि फक्त हिंदूच नव्हते बरं का, मुस्लिमही यामध्ये होते. कारण शिवाजी महाराज हे सर्वांचे राजे होते, सर्व धर्म समभाव मानणारे होते. तर यामध्ये मुस्लिम कोण कोण होते? सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहिम, नूर खान बेग, मदारी मेहतर, काझी हैदर असे मुस्लिम ही सरदार शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीर होते. म्हणून तर हे स्वराज्य वाढत गेलं, फुलत गेलं. आणि हे मावळे शिवाजी राम महाराजांबद्दल गाणं काय म्हणतात? तुम्हाला शिवराज गाणं माहितीये?
म्हणणार का माझ्या बरोबर? बघू कसं म्हणताय. चला 1 2 3 स्टार्ट. मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा भी काळ आम्ही रणमस्ताची जात आमची अर भ्या कुणाला गावकर प्रीत तलवारीशी नाच हे मातीशी ठाकर सरणावरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हात करत याच झिकत नाही जवळ तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी कणा कणानं झिजतो र हे मेल्या मना जाग यावी अशी त्याची भाषा र मेल्या मना जाग यावी अशी त्याची भाषा र मराठी या मातीची तोच हाय आचार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर काय दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवबाराज शिवबाराज राजार शिवबाराज शिवबाराज राजार. हा पुढे. हे इथं पाय ठेवण्या आधी इशार दोस्ता कर बर कान कान रुद्र बनला शिवरायांचा आधार वाऱ्याचा यो बनवा कसा कसा तुला झेपेल मराठा यो आता म्हणा मराठा यो आता मराठा यो आता उभी बादशाही ठोकल शिवबाराज 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 राजर शिवबाराज 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 राजार. असं बघा एवढा विश्वास शिवबांचा मावळ्यांवर आणि मावळ्यांचा शिवबांवर होता म्हणून तर हे स्वराज्य घडलं. बघा शिवाजी महाराजांसाठी शहाजी राजाने एक राजमुद्रा बनवली होती. चौथीला राजमुद्रा पाठ आहे का ती? चला म्हणूया 1 2 3 स्टार्ट. प्रतीप चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. व्हेरी गुड. आता या राजमुद्रेचा अर्थ काय आहे बघा. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांच्या पुत्राची शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा लोक कल्याणासाठी आहे विश्वाला वंद्य असणारी अशी आहे आणि त्या राजमुद्रेप्रमाणेच शिवाजी राजांचे राज्य हे कले कलेने वाढत गेले. आता बघा शिवाजी महाराजांचं राज्य असं वाढत असताना इतर बादशहांना आवडेल का ग ते? आवडेल का? आता आदिलशहाच्या ताब्यातला किल्ला घेतला आदिलशहाला आवडेल ते नाही. आदिलशहानं काय केलं? शिवाजी महाराज एकामागून एक आपले किल्ले बळकवत आहेत आणि बघा आणि आपण गप्पगार बसायचे असं नाही तर आपण काय केलं पाहिजे? शिवाजी महाराजांना पकडलं पाहिजे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मग त्यांनी काय केलं? आपल्या भर दरबारात बडी बेगम साहेब यांनी सवाल केला. काय म्हणाले त्या? कौन लाएगा शिवाजी को? म्हणजे शिवाजीला पकडून कोण आणणार? दरबारात कोणीही तयार होईना कारण सगळे शिवाजी महाराजांना घाबरू लागले. शिवाजी काय करतो? रात्री येऊन काय करतो? गड जिंकतो, मारून टाकतो माणसांना. म्हणून काय करू लागले? सगळे सरदारांनी हात वर केले. आम्ही काही नाही शिवाजी महाराजांना पकडायचा. पण तेवढ्यात एक भारी सरदार उठला. काय नाव त्याचं सांगा? आठवलं की तुम्हाला? अफजल खान. अफजल खान कसा होता?
हा खूप उंच धिप्पाड देहाचा, हाताने लोखंडी पहार, पहार माहितीये ना, जाड पहार असते तो, असा आपण कशी काठी वाकवतो की नाही, कटकन मोडतो तसं तो हाताने पहार वाकवायचा. हातात पेला किंवा तांब्या घेतला की करकन दाबायचा. आपल्याला दाबतो कसा पेला नाही. आणि आदिलशहाने त्याचं कौतुक कसं केलं होतं. अफझल खान चालायला लागला म्हणजे समुद्र, ज्या लाटा असतात त्या स्तब्ध होतात, पर्वत उंच उंच डळमळायला लागतात, बेट आहेत सातही बेट खचायला लागतात. म्हणजे एवढं अफझल खानाचं कौतुक केलं होतं. अफझल खान बघा त्याने दरबारात आला आणि तो म्हणाला, हम लाएंगे शिवाजी को, असं दरबारात छाती ठोकून म्हणाला. सगळ्या सरदारांना आनंद झाला, आदिलशहाला पण आनंद झाला, कारण अफझल खानावर त्याचा विश्वास होता. अफझल खान म्हणाला ना ते काम होणारच. आणि मग बघा काय झालं, अफझल खानाने विडा उचलला, साऱ्या दरबाराला आनंद झाला. अफझल खान हसत हसत तिथून दरबारातून बाहेर पडला. हजारो सैन्य, हजारो हत्ती, घोडदळ, पायदळ सोबत घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. वाईला आला, वाई गाव आहे, हा वाईच्या इथे आला आणि शिवाजी महाराजांना सांगावा धाडला. काय म्हणाले बघा, आमचे जे तुमच्याकडे किल्ले आहेत ते आमच्या ताब्यात दे आणि तू आदिलशहाच्या स्वाधीन हो, तुला आदिलशाही बक्षिसी देतील. पण शिवाजी महाराज असे स्वाधीन होणार आहेत का, नाही. पण आदिलशाह अफझल खानात आपल्या राज्यावर चालून येणार म्हणल्यावर सर्व सरदार, आपले मराठा सरदार आणि शिवाजी सुद्धा थोडे चिंतेत पडले, कारण अफझल खाना साधा सुद्धा नव्हता, धिप्पाड देहाचा, रागीट स्वभावाचा होता, तो काहीही करू शकतो हे सर्व जाणून होते. बघा शिवाजी महाराजच म्हणाले, काय म्हणाले बघा, तुम्हीच या आम्हाला भेटायला. कुठे, प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रतापगडच किल्ला का निवडला, कारण तो घनदाट जंगलात होता, तिथे जाण्यासाठी साधी सुधी वाट नव्हती. आणि अफझल खानाने काय काय आणलं होतं सोबत, हत्ती, घोडे, हजारो सैन्य आणले होते. आणि ते काय त्या प्रतापगडावर सहजासहजी चढण्यासारखे नव्हते. पण अफझल खान म्हणाला, बघा शिवाजी महाराज आपल्याला बोलवते ना, बरं चला जाऊया. मग अफझल खानाने प्रतापगड चढण्यास सुरुवात केली. त्यावेळी काय झालं, हत्ती घोडे घसरू लागले, त्यात हजारो सैनिक सुद्धा घायाळ झाले, दमून गेले प्रतापगड चढता चढता. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला तर शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या स्वागतासाठी एक शामियाना उभा केला होता. शामियाना म्हणजे मोठा तंबू, आणि तो तंबू हिऱ्या मोत्यांनी जडवलेला होता. ते बघून अफझल खान खुश झाला. वाह बहुत खूप, काय म्हणू लागला, वाह बहुत खूप म्हणून तो शामियानात प्रवेश केला. आणि बघा त्याच्या अगोदर त्यांचं काय काय ठरलं होतं, बैठा खान, शिवाजी महाराज आणि अफझल खान यांचं पत्राद्वारे काय काय ठरलं होतं बघा, की स्वतःसोबत 10 अंगरक्षक आणायचे, बाकीचे सैनिक बाजूला ठेवायचे. आणि त्याप्रमाणे भेटीचा दिवस ठरला, 10 अंगरक्षक तयार ठेवले. शिवाजी महाराज कसे तयार झाले, शिवाजी महाराजांनी काय केलं बघा, अंगामध्ये आता अफझल खान आपला घात करणार हे शिवाजी महाराज हेरून होते. शिवाजी महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलं. चिलखत म्हणजे काय सांगा, चिलखत म्हणजे लोखंडी सदरा असतो, आतमध्ये लोखंडी कवच असतं अंगासाठी आपल्या, आणि शिरस्त्राण घातलं, लोखंडी कवचाचं डोक्याला अशी टोपी असते ते घातलं, आणि त्याच्यावर तो शिवरायांचा जो असा हा टोप आहे ना तो घातला, आणि चिरेटो, आणि त्याच्या चिलखतावर तो सदरा घातला. आतमध्ये काय घातले हे दिसत नव्हतं. तसेच हातामध्ये काय घेतलं बघा, विशेष वाघ नख्या. वाघ नख्या कशा असतात, त्याला नख 4 असतात बघा. या बघा इकडे डाव्या हातात शिवरायांनी वाघ नखे घातली होती, इथं आणि इथं फक्त वरून 2 अंगठ्या दिसत होत्या, तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या दिसत होत्या, आणि त्या असं उघडलं की इथं 4 नख दिसायची. बंद केलं मूठ बंद तर वाघ नखे आत लपायचे.
म्हणूनच त्याला वाघ नखे म्हणले. वाघ जेव्हा पाय ठेवतो त्यावेळी नखे दिसत नाहीत, पंजा वर केला की नखे दिसतात. आणि अस्तनीमध्ये आतमध्ये बिचवा लपवला. काय लपवल्या? बिचवा. असे शिवाजी राजे तयार झाले खानाच्या भेटीसाठी. प्रतापगडावरून खाली उतरले, कारण भेट कुठं होती? प्रतापगडाच्या पायथ्याशी. शिवाजी महाराज आले, त्यांचे 10 अंगरक्षक आले, पण शामियान्याच्या आत जाण्यात थोडे थबकले शिवाजी महाराज, कारण अफजल खान त्या सिंहासनावर बसला होता आणि त्याच्या शेजारी कोण होता? बडा सय्यद. हा गानपट्टा चालवण्यात खूप पटाईत होता. शिवाजी महाराजांनी हेरलं आणि तिथंच थांबले आणि निरोप पाठवला की बडा सय्यदला तेवढं दूर करा, कारण आम्ही त्याला घाबरतो. अफजल खानला हसून झालं, अरे ह्या बडा सय्यदला सुद्धा महाराज भितात, शिवाजी भितो, हा कसला शिवाजी? म्हणून बडा सय्यदला दूर केलं. आणि मग शिवाजी महाराज आत गेले. अफजल खान त्यांना बघून हसू लागला आणि काय म्हणतात बघा, आओ सिवा आओ हमारे गले लग जाओ. मोठ्यावर ना, आओ सिवा आओ हमारे गले लग जाओ असे म्हणत शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. आणि शिवाजी महाराज सुद्धा त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे गेले. तेवढ्यात अफजल खानांनी काय केलं बघा, कारण अफजल खानाच्या मनात काय होता? डाव होता शिवाजी महाराजांना मारण्याचा. शिवाजी महाराज भेटायला गेले आणि त्यांची, शिवाजी महाराज केवढे होते बघा, अफजल खान जर एवढे असतील तर शिवाजी महाराज त्यांच्या इथं खांद्या एवढेच लागायचे, त्यांची उंची कमी होती, सरासरी होती. शिवाजी महाराजांना असे त्यांची मान दाबली. काय दाबली? मान काखेत दाबली डाव्या हाताने, आणि उजव्या हाताने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. काय खुपसला? खंजीर. आणि खंजीराचा खरखर आवाज झाला. का बरं खरखर आवाज झाला असेल? कारण शिवरायांनी अंगामध्ये चिलखत घातलं होतं. जर चिलखत घातलं नसतं तर शिवरायांचा तिथेच घात झाला असता. बघा, शिवरायांनी हे ओळखलं की अफजल खानाने आपल्यावर वार केलाय. क्षणाचाही विचार न करता काय केलं? त्याच्या अस्तनीतल्या पिचवा काढल्या आणि अफजल खानाच्या पोटात खसकन खुपसल्या आणि लगेच डावा हात वर केला आणि काय केलं? अफजल खानाचा कोतळाच बाहेर काढला. खान खान कोसळला आणि काय म्हणू लागला? दगा दगा म्हणून तो ओरडत खाली कोसळला. एवढ्यात काय झालं? ही किंचाळी बडा सय्यद होता, तो बाहेर, त्याला ऐकू गेला. कृष्णाजी भास्करही होता, त्याने लगेच शिवरायांच्यावर वार केला. तो वार चुकून शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करलाही ठार मारलं आणि बडा सय्यद शिवरायांच्यावर वार करणार. तेवढ्यात तिथं जिवा महाला होता, शिवाजी महाला. त्याने काय केला? शिवरायांच्यावर होणारा वार स्वतःच्या तलवारीवर घेतला आणि एका झटक्यात बडा सय्यदला ठार केले. म्हणून तेव्हापासून म्हण पडली बघा, होता जिवा म्हणून वाचला शिवा. असे स्वामी भक्त, स्वराज्यनिष्ठ, स्वराज्याची प्रेरणा असणारे, निर्माण करण्याची प्रेरणा असणारे स्वामी भक्त मावळे होते. म्हणून स्वराज्य निर्माण झालं आणि टिकलं सुद्धा. पन्हाळगड आहे तो शिवरायांनी काबीज केला. तिथं सिद्धी-जोहरनं वेढा दिला. या वेढ्यामध्ये शिवाकाशीद बाजी प्रभू यांचेही प्राण हेही या स्वराज्याच्या कामी आले. तसेच बघा, शाहिस्ता खानाची फजिती तुम्हाला माहिती आहे ना गोष्ट? शाहिस्ता खान शिवरायांना मारण्यासाठी आले होते. आपल्या महाराष्ट्रात पुणे येथे लाल महालात किती वर्ष होते? 3 वर्ष होते. पण तिथून हल्ल्याचं काही नाव घेत नव्हते. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हल्ला करून जेव्हा त्यांची 3 बोटे कापली त्यावेळी ते 3 दिवसही महाराष्ट्रात राहिले नाहीत. लगेच काय केले? पळून दिल्लीला गेले. बघा, असा पराक्रम करत असताना शिवाजी महाराज आपले राज्य वाढवत निघाले होते. आणि बघा, शिवाजी महाराजांचे मावळे कोणते होते? तर दऱ्या खोऱ्यातले मावळे होते, रांगडे मावळे होते. एक मावळा 200-300 शत्रू
काय करत होता, झुंजवत होता. असे मावळे शिवरायांनी तयार केले. बघा, असं राज्य वाढत वाढत असताना शिवरायांना वाटू लागलं की आपलं काय झालं पाहिजे, राज्याभिषेक झाला पाहिजे, आपलं एक सुस्थिर राज्य झालं पाहिजे. म्हणून 6 जून 1674 दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. बघा, राज्याभिषेकाला 50,000 लोकांना निमंत्रणे दिली होती. किती लोकांना, 50,000. आणि सोन्याच्या घागरीतून शिवाजी महाराजांवर जलाभिषेक करण्यात आला. आणि गागा भट्टांनी त्यावेळी मंत्रोच्चार केला आणि शिवाजी महाराजांना अधिकृत राजा बनविले. त्यावेळी काय म्हणले बघा गागा भट्टांनी, हा बेटे बेटे सावधान. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय भवानी. अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि रयतेला एक राजा मिळाला. पण बघा, काहीच दिवसात 12व्या दिवशी जिजाऊंचे निधन झाले. शिवरायांना खूप दुःख झाले, पण तरी शिवराय थांबले नाहीत. आपले हे रयतेच राज्य आहे, स्वतःचं दुःख कुरवाळत बसायचं नाही हे शिवरायांनी ठरवलं होतं. त्यामुळे ते पुन्हा दक्षिणेच्या मोहिमेवर गेले. दक्षिणेकडचं त्यांनी राज्य जिंकलं आणि मग रायगडावर आले. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं. बघा, आणि 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवरायांचा मृत्यू झाला. राजे आपल्याला कायमचे सोडून गेले. सर्व मावळे, सर्व रयत खूप दुःखी झाली, कारण शिवराय त्यांना सोडून गेले असं त्यांना वाटत होतं. पण मावळ्यांनीच एकमेकाला आधार दिला. शिवराय आपल्याला सोडून गेले नाहीत, तर इथल्या मातीच्या कणाकणात प्रत्येक लोकाच्या मनामनात शिवराय जिवंत आहे आणि ते आपण जिवंत ठेवायचं आहे. आजही आपल्या मनात सर्वांच्या शिवराय जिवंत आहेत. आजही आपण शिवरायांचे वंशज आहोत. बघा, काकाजींनी आपल्यासाठी ताराराणी विद्यापीठ स्थापन केलं. त्या ताराराणी कोण होत्या सांगा, शिवरायांच्या सूनबाई होत्या. आणि आपण कोण आहेत, ताराराणीच्या आपण कोण म्हणतो, मुली. मग तुम्ही मुली, तर तुम्ही कोण झाला, शिवरायांच्या वंशज. तुम्हालाही पराक्रमाचा वारसा आहे. तर आपणही शिवरायांचं काय करायचं, विचारांचं आचरण करायचं आहे. आता आपल्याला कुठल्या लढाईला जायचं नाही, पण जे आपण शिक्षण घेतो, ज्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ, तिथं काय करायचं आहे, आत्मविश्वासानं काम करायचं आहे, जिद्दीने काम करायचं आहे. यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही. शिवाजी महाराज बघा, किती किल्ले जिंकले तरी हुरळून गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुढच्या कामाला, आणि अपयश आलं तरी खचून गेले नाहीत. पुन्हा दुसरा बेत असायचा. तसंच आपण यश आलं तरी हुरळून जायचं नाही, अपयश आले तरी खचून जायचं नाही. जिद्दीने प्रयत्न करायचा आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी नक्कीच व्हाल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संयोजकांनी मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.